25 मार्चच्या सकाळी पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला। कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बरण्यांमध्ये 6 ते 7 मृत अर्भकं सापडल्याची बातमी दौंडमधून आली। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या सगळ्या बरण्या ताब्यात घेतल्या। तेव्हा एका बरणीत एक मृत अर्भक असून इतर 11 बरण्यांमध्ये मानवी शरीराचे अवशेष असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। पण हे अर्भक इथं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात कोणी टाकलं? हे शरीराचे अवशेष नक्की कोणाचे आहेत? यामध्ये बेकायदेशीर गर्भपात किंवा हत्येचा अँगल आहे का? या सगळ्याचा पोलीस शोध घेत होते। तेव्हा या बरण्यांचा एका हॉस्पिटलशी संबंध असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। त्यानुसार पोलिसांनी त्या हॉस्पिटल प्रशासनाची ही चौकशी केली। राज्याच्या महिला आयोगानेही या गोष्टीची दखल घेत या प्रकरणाच्या तपासाचा अहवाल पोलिसांकडून मागितला। पण मृत अर्भक आणि शरीराचे अवशेष सापडल्यानं दौंडमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। आता याच प्रकरणात एक मोठा खुलासा करण्यात आलाय। ज्या हॉस्पिटलमधून या बरण्या कचऱ्याच्या डब्यात गेल्या होत्या त्या हॉस्पिटलकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय। तर पोलिसांनी या प्रकरणात नक्की चूक कोणाची याचा तपास करून कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलंय। दौंडमधलं हे प्रकरण नक्की आहे काय? मृत अर्भक आणि मानवी शरीराच्या अवशेषांबद्दल हॉस्पिटलकडून काय सांगण्यात आलंय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू। सगळ्यात आधी नक्की घडलं काय ते बघूयात। 25 मार्चच्या सकाळी 9:15 वाजता दौंड पोलिसांच्या कंट्रोल रूमला एक फोन आला। दौंड कुरकुम रोडवर बोरावके नगर इथल्या प्राईम टाउन हॉटेलच्या मागे असलेल्या एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात काहीतरी संशयास्पद दिसत असल्याचं एका नागरिकानं पोलिसांना फोनवर सांगितलं। तेव्हा तातडीनं दौंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तेव्हा कचऱ्यात फेकलेल्या एका बरणीत एक मृत अर्भक आणि इतर बरण्यांमध्ये मानवी शरीराचे अवशेष असल्याची माहिती पोलिसांनी दिली। हे अवशेष ऑपरेशन करून काढून टाकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला। पण या बरण्या इथं कशा आल्या याचं उत्तर मिळत नव्हतं। दौंड कुरकुम रोड शेजारच्या कचऱ्यातच या बरण्या आढळल्यानं बाहेरून आलेल्या कोणीतरी ही अर्भकं टाकल्याचा संशयही वर्तवण्यात येत होता। अवैध मार्गानं गर्भपात करून हे मृत अर्भक बरणीतून टाकून दिलं का? तसंच शरीराचे अवशेष सापडलेल्या व्यक्तीची हत्या झाली आहे का? असेही प्रश्न उपस्थित होत होते। त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन दौंड पोलिसांनी स्वतःहून भारतीय न्याय संहितेच्या कलम 89-90 आणि 271-272 या कलमांखाली अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला। पोलिसांनी या बरण्या ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा केला आणि पुढच्या तपासासाठी हे सगळं उपजिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात आलं। या तपासणीत मृत अर्भक हे 4.5 महिन्यांचं पुरुष जातीचं आहे। तर शरीराचे अवशेष असलेल्या त्या 11 बरण्यांवर काही व्यक्तींची नावं असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं। या बरण्यांमध्ये गर्भाशयाची काढलेली पिशवी, अपेंडिक्स, हार्निया असे अवशेष आहेत। या रुग्णांची नावं असलेली कागदपत्रांची फाईल उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पोलिसांना सुपूर्द केली। पोलिसांनी घटनास्थळी तपास केल्यानंतर एका बॉक्सवर भंगाळे हॉस्पिटलचं नाव असल्याचं पोलिसांना समजलं। त्यामुळं पोलिसांनी भंगाळे हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथल्या डॉक्टरांची चौकशी केली। त्यांच्या चौकशीत याबाबतचा खुलासा करण्यात आला। मेडिकल अभ्यासासाठी हे अर्भक बरणीत प्रिझर्व्ह करून ठेवण्यात आलं होतं। तसंच इतर बरण्यांमधले अवशेष हे त्या बरण्यांवर नावं असलेल्या लोकांचे आहेत। ऑपरेशननंतर काढून टाकण्यात आलेले हे अवशेष या बरण्यांमध्ये ठेवण्यात आले होते। पण नजरचुकीनं ते कचऱ्यात गेल्याची माहिती भंगाळे हॉस्पिटलच्या प्रमोद भंगाळेंनी पोलिसांना दिली। त्यामुळं यामध्ये गर्भपात किंवा कोणत्याही हत्येचा सहभाग नाही। या अवशेषांची आणि अर्भकाची जबाबदारी भंगाळे हॉस्पिटलला घेतली आहे। याबाबत आपण पुढचा तपास करत आहोत असं पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। या प्रकरणाची राज्य महिला आयोगानंही दखल घेतली। महिला आयोगानं या प्रकरणाची चौकशी तातडीनं करून आपल्याला अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते। त्यानुसार महिला आयोगानंही सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली। हे मानवी अवशेष रुग्णालयाकडे होते आणि नजरचुकीनं कचऱ्यात गेल्याची प्राथमिक माहिती असल्याचं राज्य महिला आयोगाकडून सांगण्यात आलं। आता मृत अर्भक आणि हे अवशेष नक्की कोणाचे आहेत, ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यात कसे पोहोचले याचीही माहिती हॉस्पिटलकडून देण्यात आली। भंगाळे हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रतिभा भंगाळे यांनी माध्यमांशी याबाबत संवाद साधला। माझे पती डॉक्टर प्रमोद भंगाळे हे गेल्या 45 वर्षांपासून दौंडमध्ये प्रॅक्टिस करतायत। गेल्या 35 वर्षांपासून भंगाळे क्लिनिक अँड नर्सिंग होम आमच्या मालकीचं आहे। जो प्रकार घडला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। ज्या महिलेचं मृत अर्भक आहे ती महिला आमच्या क्लिनिकमध्ये अचानक आली। खूप पोट दुखतंय असं ती सांगत आली। तिच्या सोनोग्राफीमध्ये तिच्या पोटात बाळ असल्याचं मला कळलं। तिच्या पोटात खूप दुखत होतं।
बाळ साधारण 18 ते 19 आठवड्यांचं असेल असं मला वाटलं, म्हणून मी त्यांच्या सहमतीनं तिची डिलिव्हरी केली. तसंच याबाबत पोलीस तक्रार करण्याची गरज असल्याचंही मी तिला सांगितलं, पण ती पोलीस तक्रार करायला तयार नव्हती. अर्भक घेऊन जायला सांगितलं, पण तेव्हा तिनं वाद घातला आणि डिस्चार्ज घेतला. ही पोलीस तक्रार होऊ शकते, म्हणून आम्ही ते अर्भक हॉस्पिटलमध्ये प्रिझर्व्ह करून ठेवलं होतं, असं डॉक्टर प्रतिभा भंगाळे यांनी सांगितलं. तसंच इतर बरण्यांमधल्या बाकीच्या अवशेषांबद्दल माहिती देताना आमच्या हॉस्पिटलमध्ये बरेच गरीब पेशंट्स येत असतात. त्यांची ऑपरेशन्स आम्ही करतो, तेव्हा ऑपरेशननंतर त्यांचे काढलेले अवशेष त्या बरण्यांमध्ये ठेवण्यात आले होते. हिस्टोपॅथॉलॉजीला भरपूर पैसे लागतात, म्हणून अशा गरीब पेशंट्सनी आमच्याकडून चिठ्ठ्या घेतल्या, पण हिस्टोपॅथॉलॉजीसाठी सॅम्पल्स नेले नाहीत. 2020 पासून हे सॅम्पल्स आमच्या हॉस्पिटलमध्ये आहेत. आता NABHचं ऑडिट होत आहे, त्यामुळं सगळ्या हॉस्पिटलमध्ये स्वच्छता केली. तेव्हा हॉस्पिटलमधल्या मावशींनी या बरण्या कुठेतरी ठेवून दिल्या होत्या. तेव्हा हे सगळं एका बॉक्समध्ये भरून ठेवलं होतं. हॉस्पिटलमधला कचरा आणि भंगार आम्ही शिंदे नावाच्या एका माणसाला दिलं होतं. त्या कचऱ्यात या बरण्यांचा बॉक्सही नजरचुकीनं हॉस्पिटलच्या स्टाफकडून टाकून देण्यात आला. भंगार किंवा कचऱ्यात हॉस्पिटलचं काही महत्त्वाचं असेल तर ते आम्हाला परत आणून दे, असंही आम्ही शिंदेला सांगितलं होतं. पण तो सुद्धा नजरचुकीनं हा बॉक्स घेऊन गेला आणि बॉक्समध्ये काय आहे हे न बघता त्यानं तो बोरावके नगरला कचऱ्यात टाकल्याचं डॉक्टर प्रतिभा भंगाळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. तसंच त्यांनी आपल्या हरगर्जीबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे. भंगाळे हॉस्पिटलकडून देण्यात आलेल्या या माहितीवरून यात कोणताही चुकीचा प्रकार नसल्याचं सध्या तरी दिसून येत आहे. पण याबाबत पोलिसांनी माहिती देताना यामध्ये चूक नक्की कोणाची, हा निष्काळजीपणा का झाला, कोणी केला, याचा तपास आपण करत असल्याचं सांगितलंय. तसंच हा फक्त निष्काळजीपणा आहे की या पलीकडेही काही आहे, याबाबत आपण तपास करत आहोत. त्यामुळं या प्रकरणात काही चुकीचं घडल्याचं निष्पन्न झालं तर संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई करू, असं पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितलंय. त्यामुळं दौंडमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या अर्भक आणि अवशेषांबाबत पोलिसांच्या तपासात काय समोर येणार, हा फक्त निष्काळजीपणा आहे की यामध्ये इतरही कुठला अँगल आहे, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.